नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त ना? तर आज आम्ही निघालेलो आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांची समाधीचे दर्शन घ्यायला। तर मी आणि माझ्या मैत्रिणी आम्ही 4 जण टू व्हीलरवरती आळंदीला आलो। त्यानंतर आम्ही इंद्रायणी नदीमध्ये पाय धुतले स्वच्छ। नदीला पाणी कमी होतं, म्हणजे फारच कमी होतं। वातावरण खूप छान होतं। आम्ही पाय धुवून निघालो तेवढ्यात ते गंध लावणारे आजोबा दिसले, त्यांच्याकडून आम्ही गंध लावून घेतला। त्यानंतर आम्ही तिथून निघालो। तुम्हाला माहिती आहे आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराज का आले? तर मी सांगते। संत ज्ञानेश्वर महाराज आळंदीला आपलं शेवटचं वास्तव्य म्हणून निवडलं। त्यामुळे त्यांना काही कारणं सांगितले जातात। एक म्हणजे आळंदी हे इंद्रायणी नदीच्या काठी वसलेलं शांत आणि पवित्र स्थान आहे। ध्यान आणि समाधानासाठी हे ठिकाण अतिशय योग्य आहे। वारकरी परंपरेनुसार भगवंताचे नामस्मरणासाठी आणि लोकांच्या भक्तीसाठी मार्ग दाखवण्यासाठी त्यांनी आळंदीच निवड केली। आपल्या आयुष्यात अंतिम टप्पा येत असतानाच जाणून संत ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवनी समाधी घेण्यासाठी आळंदी हे स्थान ठरवले। त्यामुळेच आळंदी हे त्यांचे समाधीस्थळ बनले आणि एक महान तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाऊ लागले। आज आळंदी हे संत ज्ञानेश्वर महाराजांची स्मृतीने, त्यांच्या विचाराने आणि वारकरी परंपरेने सदैव पवित्र मानले जाते। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा। त्यानंतर आम्हाला एक आजी भेटल्या, त्यांच्याशी गप्पा मारून छान वाटलं। त्यांचे सगळे ज्ञानेश्वर महाराजांबद्दलच प्रश्न होते। त्यानंतर आम्ही निघालो। हे बघा बॅक साईडने अशी दिसते आळंदी। तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।